नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील तूर डाळीचं वरण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भाजलेले धणे घेतलेले आहे, भाजलेले सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कांदे भाजून घेतलेले आहेत, त्यासोबत आलं आणि लसूण देखील घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण भाजलेले धणे घालून घेऊया, त्यासोबत सुकं खोबरं ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले कांदे देखील घालून घ्यायचे आहे। आता आलं लसूण यांची आपण वेगळी पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे वाटण आपण पाणी घालून वाटून घेऊया। पाहू शकता छान असं बारीक वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। इथे मी तूर डाळ शिजून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। या प्रकारे आपण तूर डाळ शिजून घ्यायची आहे। कढईमध्ये 3-4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालून घेऊया आणि छान फुलली की मग यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान अशी आलं लसणाची देखील पेस्ट परतून झालेली आहे। आता यामध्ये काही सुके मसाले आपण घालून घेऊया। इथे मी थोडीशी हळद घालून घेत आहे, त्यासोबत लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालायचं आहे आणि त्यासोबत कांदा लसूण मसाला घालायचा आहे। कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता किंवा तुमच्या घरातील साठवणीचा मसाला देखील तुम्ही इथे घालू शकता। हे छान आपण परतून घेऊया। आता यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। हे कांदे खोबऱ्याचं वाटण आपण यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता यामध्ये आपण शिजवलेलं तूर डाळीचं वरण घालून घेऊया। या मसाल्यातील वरण अगदी चविष्ट आणि टेस्टी लागते, त्यामुळे नक्की ट्राय करा। छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे वरण आपल्याला 15 ते 20 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला हे वरण उकळायचं आहे। जेवढं वरण उकळेल तेवढं ही वरणाची रेसिपी टेस्टी आणि चविष्ट अशी लागेल, त्यामुळे 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पाहू शकता वरणाला छान अशी उकळी आलेली आहे। 15 ते 20 मिनिटे आपण कमी गॅसवर उकळून घेऊया। तयार आहे आपलं चविष्ट असं काळ्या वाटणातील मसालेदार वरण। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।